पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. मला अभिरामने तुमच्या सगळ्यांबद्दल बरंच काही सांगितलंय. खूप काही माहिती आहे मला तुमच्याबद्दल. पण लग्नाच्या निमित्ताने सगळ्यांची भेट झाली ना. हो, मी ओळख करून देतो. हा हा हा, लेट मी गेस. हे माधव दादा. हा वा, तुझे मोठे भाऊ, राईट? करेक्ट. नेक्स्ट. हा, ज्यांच्याबद्दल अभिराम बोलायला लागला की थांबतच नाही, खूप भरभरून बोलतो, असे दत्ता दादा. नेक्स्ट, ज्यांच्या हाताला खूप चव आहे, सॉलिड कांदे पोहे करणाऱ्या सरिता वहिनी. बाय माझे, हे तर सगळ्यांकाच ओळखतात. अभिकाकांनी फोटो दाखवले असतील. ही पूर्वा. अजीब है यार, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. नमस्कार करतो आई. सुखीर. गुड. कमालीचा अंदाज मानला सर तू. थँक्स यार. आर्चिस, राईट? करेक्ट. मला तुमच्या सगळ्यांबद्दल एवढी सगळी माहिती आहे, याचं सगळं क्रेडिट जातं अभिरामला. कारण तो मला तुमच्या सगळ्यांबद्दल सांगत असतो आणि जेव्हा बाहेर असतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना, या घराला मिस करतो. चला, ओळख समारंभ झाला. पाहुण्यांच्या चहा पाण्याचं कोण बघणार आहे की नाही? हा, मी ठेवते चाय. वा, चल तोवर तू फ्रेश होऊन घे. चला. अरे, यांची ओळख राहिलीच. अरे ही माताजी. हा, आर्चिस्टच्या सायंटिस्ट, सोशल वर्कर. अच्छा है. हो, नीलिमा वहिनी. एक्सक्यूज मी. या शुअर. चल तोवर तू फ्रेश होऊन घे. हो. पूर्वा, चहा हातात आणशील? चल. चला. हॅलो, बोला. तुम्ही कॉल करणार होता ना मॅडम, सो थयू? हो, मी डिसिजन घेतलाय. माधवच्या नावावर जी जमीन आहे ती मी तुम्हाला द्यायचं ठरवलंय. बस एवढाच? म्हणजे? अहो, केवढी असेल ती जमीन आणि आपला प्रोजेक्ट केवढा मोठा आहे. मग फक्त माधवबाईच्या नावावर असलेल्या जमिनीनं काय होणार नाही. मला सगळी जागा हवी आहे. काय? सगळी जागा? होय, तरच हा प्रोजेक्ट सक्सेस होईल. व्यवहार लवकर व्हायला हवा म्हणून बोलते. चला, ठेवते मी फोन. विश्वास, ये. ही माझी रूम. हॉस्टेल एवढी मोठी नाहीये, पण नंतर दुसऱ्या रूम मध्ये व्यवस्था करतो मी. अरे, रूमचं काय घेऊन बसलास मित्रा? तुझं मन मोठं आहे, तू जिथे ठेवशील तिथे राहील. तू अजूनही अगदी तसाच आहेस. अरे, जमाना बदल सकता है, हम तो वैसे ही है. कळलं कळलं. पण खरं सांगतो, मी विचार करतोय, म्हणजे कन्फर्म की कोकणामध्ये एक सुंदर मस्त घर घेऊन टाकावं. अधूनमधून यायचं राहिला. जन्नत रे, स्वर्ग आहे, स्वर्ग. या स्वर्गात जर आता आराम करा. तुझं कसं चाललंय? ठीक आहे, मस्त चालू आहे. मग यायचं की कधीतरी मित्राला भेटायला? नाही रे, घरात प्रॉब्लेम सुरू असताना. प्रॉब्लेम? एक मिनिट. कसले प्रॉब्लेम? काही नाही,
मला सांगण्यासारखे नाही आहेत का? तसं नाही रे, वेगळे प्रॉब्लेम आहे जरा. अभि, व्यवस्थित आहे ना सगळं? अण्णांनी मृत्यूपत्र तयार करून ठेवले. यावरून जमिनीचे वाद सुरू आहेत. अरे, दत्तदादाच्या वाट्याला जी जमीन आली आहे ना, त्यावरून तो नाराज आहे. म्हणजे घरात अशा घटना घडतायत ना की घरावर नेहमीच भीती तर सावट आहे. म्हणजे नेमकं? आमच्या घरावर दगड पडले, कसे पडले, कुठून पडले काहीच माहिती नाही. कपड्यांवर फुले आल्या. म्हणजे कोणी करणी केली ना तर असं होतं असं समज आहे. त्यात ती शेवंता. शेवंता म्हणजे अण्णांच्या आयुष्यात एक बाई आली होती. ते बाहेरचं झाड आहे ना, त्या झाडाला फास लावून तिने जीव दिलाय. ती आईला दिसते. एवढंच नाही, अण्णा पण आईला दिसतात. मध्येच घरातल्या वस्तूच गायब व्हायच्या. कुठे जायच्या, कशा जायच्या काहीच माहिती नाही. पैसे पण गायब व्हायचे. काय? अरे खरंय. असं कसं होईल? माझ्या वॉलेट म्हणून 5,000 रुपये गायब झाले. ते सोड रे, आमच्या घरात ना 250 तोळे दागिने आहेत. काय? 250 तोळे? हा, म्हणजे आधीपासूनच आहेत, पूर्वजांचे दागिने आहेत ते. पण त्यावर ना साप बसला होता. घरातले राखणदार म्हणतात त्याला. अशा खूपशा गोष्टी घडतायत रे. कशा घडतायत काहीच कळत नाही. कशाचा कशाशी संबंध आहे काहीच कळत नाही. त्यात ती सुषमा, शेवंताची मुलगी, जेव्हापासून या घरात आली आहे ना, सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. म्हणजे असे प्रश्न निर्माण झालेत ना ज्याची उत्तरच नाहीये. विश्वासरावचाही विश्वास बसणार नाही अशा सगळ्या गोष्टी घडल्या. अरे पण विश्वास हे घडतंय. म्हणजे ना, निलिमा वहिनीचा पण विश्वास नाही यावर. ती सायंटिस्ट आहे ना रे. ती सायंटिफिक नजरेने बघते. पण तिचं म्हणणं घरातल्यांना पटत नाही. त्या त्यांच्या जागी बरोबर आहे. पण अरे विश्वास, वहिनीच्या अंगात पण शेवंत आली होती. काय? हे हसू नकोस, मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. ती शेवंताच्या आवाजात बोलत होती रे. डेंजरस. बट डोंट वरी, आता मी आलोय ना, सगळं व्यवस्थित होईल एकदम. तू काळजी नको करू. तू काय करणार आहेस? अजीब है यार, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. एनीवे, अभिराम, उद्या लग्न आहे तुमचं. बरं मला सांग, आमची वहिनी कशी आहे? अच्छा, म्हणजे खुश आहे एकदम. तू बस, मी आलोच. देविका, मेहंदी रंगल्यावर कळा तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर किती प्रेम आता. काय गो, झाली काय गो मेहंदी? होय हो दिलिया. रघु भाऊजी, तो मेलास लय बरा झाला हो. घरातला कार्य असा म्हणा निघ.
नाही तर ह्या घरात पाऊल ठेवलं नसतंय. तुमचे लय उपकार होत. आता तुम्हीच काय त्या गाराणा घाला. आता देवाक पत्रिका मानवची असते तेव्हा नारळ इडो आणि पत्रिका देवाक ठेया. दत्ता तू ठे. सगळ्यांनी पाया पडा. बा देवा महाराजा, तू गावची ग्रामदेवता, कुलदेवता आणि स्थान देवता. आज ह्या नाईक घराण्याच्या धाकट्या जिलाचो साखरपुडो तुझ्या कृपेन पार पडलेलो अस. आज त्याचा लग्न ठरलेला अस. त्याच्या लग्नाची पत्रिका तुका मानासकट ठेवलेली असा. ती मान्य करून घे आणि त्याचो संसार फळा फुलान बहरान दे आणि ह्या कार्य निर्विघ्नपणे पार पडान दे रे महाराजा. होय महाराजा. आता पुढचे विधी करू तुम्ही मोकळे. भाऊजी लग्ना केशाल ना? बघूया ता असा ना घरात. तांब्याची वाटी, काशा तांब्याची वाटी, मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. ऐशा पाच जाणी येती, ऐशा पाच जाणी येती. नवऱ्या तुमची वहिनी, नवऱ्या तुमची वहिनी, हळद चढवीती. नवरा वहिनीला हात जोडी, नवरा वहिनीला हात जोडी. वहिनी हळद लाव थोडी, वहिनी हळद लाव थोडी. हळद चढवीती, हळद चढवीती. मामी हळद लाव थोडी, मामी हळद लाव थोडी. मधी काय हळदीची वाटी, मधी काय हळदीची वाटी. ऐशा पाच जाणी येते, ऐशा पाच जाणी अभिरामा, येते. उद्या तुझं लगीन हा. वहिनी पण नेने भाऊजींका कळूक नाही रे. तू काळजी नको करू, मी करतो त्यांना फोन. वहिनी हळद लाव थोडी. मध्ये काय हळदीची वाटी, मध्ये काय हळदीची वाटी. ऐशा पाच जाणी येते. हॅलो. हॅलो काका, अभिराम बोलतोय. बोल. कुठे आहात तुम्ही? का काय करायचंय? काका, माझ्या लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्हाला फोन केलाय. मी लग्नाला यावं अशी इच्छा आहे तुमची? हे बघा काका, झालं गेलं सगळं विसरून जाऊ. तुम्ही आमच्याच घरातले आहात. राग बाजूला ठेवून माझ्या लग्नाला या. हे बघ अभिराम, विसरायचं तर सगळं विसरेन मी, पण पाणी आता डोक्यावरून गेलंय. ज्या घरात माझा अपमान झाला ना, त्या घरात मी पाऊलही टाकणार नाही. आणि हे लग्नही कसं पार पडतंय तेही बघतो मी. शाळीचे तांदूळ हळदीचा वल्लाव, शाळीचे तांदूळ हळदीचा वल्लाव. हळद लावू बोलया मुलीच्या आईला, हळद लावू बोलया मुलीच्या आईला. शाळीचे तांदूळ हळदीचा वल्लाव, शाळीचे तांदूळ हळदीचा वल्लाव. हळद लावू बोलया मुलीच्या वहिनीला, हळद लावू बोलया मुलीच्या वहिनीला. साडीचे तांदूळ हळदीचा वल्लाव, साडीचे तांदूळ हळदीचा
हळदीचा वल्लावा साळीचे तांदूळ हळदीचा वल्लावा हळद लावू बोलया मुलीच्या मैत्रिणीला हळद लावू बोलया मुलीच्या मैत्रिणीला साळीचे तांदूळ हळदीचा वल्लावा साळीचे तांदूळ हळदीचा वल्लावा. हॅलो, हा, देविका अभिराम नाईक आहेत का? तुम्ही कोण बोलताय? मी नवरा बोलतोय तिचा. ओ, पण उद्या होणार आहात ना? मग उद्या बोलतील तुमच्याशी देविका अभिराम नाईक. आज तर त्या देविका नार्वेकरच. असं आहे का? मग मी त्यांच्याशी बोलू शकतो ना? बोला, बोलतीये. मग पुष्टी हळद पोचली का? हो, झाला कार्यक्रम. वा, म्हणजे आता काही तासच राहिलेत फक्त. आणि तुम्हाला तेवढेही थांबणं शक्य नसेल ना? देविका, माझ्या हातात असलं असतं ना तर मधला वेळ घड्याळातून काढूनच टाकला असता, पण शक्य नाही ना. मग पर्याय काय? वाट बघत बसायचं. मग बघा वाट. तू पण बघत असशीलच ना वाट? मी ठेवते फोन. हा शेवटचा फोन आहे बरं. यापुढे मी फोन नाही करणार तुला. का? का काय, तर आपण एकमेकांच्या समोर असू. पाहिजे तेवढं बोलायचं आता. देविका, हे घर तुझी वाट बघते. आणि तुम्ही? मी तर तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोय. काहीतरीच तुमचं. बरं, मी ठेवते फोन आता. आईने सांगितलंय बाहेर फिरायचं नाही. हळद लागलीये ना अंगाला. बर, ठेवते मी. उद्या तुम्हाला भेटेल ती. कोण? देविका अभिराम नाईक. हा, देविका अभिराम नाईक. चला आता घाणा भरायचं आहे. 5 सुवासिनी या. बहिणी, मुसळ घ्या. तुम्ही एकाने मुसळ घ्या हातात. त्यात ठेवा. तुम्ही ही आरती घ्या. या मुसळाच्या वर येईल अशा मागे उभ्या राहा. तुम्ही हात पकडा याला मुसळाला. होया म्हणा. तुम्ही म्हणा होया. तुम्ही डोकं लावा. हात सोडू नका. तुम्ही मुसळ उचला. आरती इथे ठेवायची. सगळे विधी पार पडले हत. आता लगीन झाला ना की सगळं व्यवस्थित होतला. आई पाया पडता. अरे माझ्या रवांदे, आधी अण्णांच्या पाया पड. बघितलास, अभिराम इलो हा. लगीन हा त्याचा. लेकाक आशीर्वाद देवा. असं बघतस का असो? अरे पाया पड अण्णांच्या, आशीर्वाद घे.